दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आज त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आणखी काही मुद्द्यांवरती भाष्य केलंय, बघूया। आपल्या महिला विरोधी मानसिकतेचं प्रदर्शन करत या विधेयकाला आवश्यक ते 2/3 मतं मिळू दिले नाहीत। 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या ही विरोधकांच्या वतीनं करण्यात आली। आम्ही महायुतीतले सगळे पक्ष आपापल्या परीने या संदर्भात जनमत एकत्रित करण्याचं काम करू, महिलांना संघटित करण्याचं काम करू। महाराष्ट्रातनं 1 कोटी महिलांच्या सह्या या आम्ही गोळा करणार आहोत या बिलाच्या समर्थनार्थ। त्यासोबत तालुका स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार आहोत। संविधानकारांच्या विचारांवरही एक प्रकारे काँग्रेसने घाला घातलेला आहे आणि महिलांना तर निश्चितपणे मागे टाकण्याचं काम त्यांनी केलं आहे। त्यामुळे मी राहुल गांधींनी माफी मागावी असं कधी म्हणणार नाही, कारण ते मागणारच नाही। मला हे माहिती आहे, त्यांना महिलांचा अपमान करणं, समाजातल्या इतर घटकांचा अपमान करणं हा त्यांचा छंद आहे। त्याच्यामुळे ते काही माफी मागतील, खरं म्हणजे त्यांनी तर साष्टांग दंडवत घालून माफी मागितली पाहिजे महिलांची, पण मला माहिती आहे त्यांचा तो स्वभाव आहे।